सर्व समाज बांधवांना मला एवढंच सांगायचं आहे की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी संविधान लिहिलं, त्याचा आम्ही आदर करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की एक ना एक दिवस मराठ्याला आरक्षण भेटलं पाहिजेत. हेच आपले सदावर्ते साहेब स्वतःला कायदेतज्ञ समजतात आणि त्या नावाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम चालू आहे. मित्रांनो, खरं माझं सर्व समाज बांधवांना सांगणं आहे की कुठलं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं बघा, शिका, संघटित व्हा, म्हणजे पूर्ण समाजाला धरून राहा. या घटनेच्या नावाखाली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली असे सदावर्ते साहेब काही बोलतात. त्यामुळं चपटीन फिफ्टीन एक तर शहाणं म्हणावं की येडं म्हणावं हे समजायला जागा नाही. त्यामुळं कुठेतरी हे थांबलं पाहिजे मित्रांनो. आणि महत्वाचं म्हणजे कसं आहे, आमचा पाळीव कुत्र सुद्धा आपली शिव ओलांडून पुढे जात नाही. त्यामुळे सदावर्ते साहेबांनी बी आपले तत्व, घटनेचं, संविधान यांचं लक्षात घेतलं पाहिजे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण केलं नाही पाहिजेत. एकाच जातीवर जास्त करून जातात. दुसरे समाज ज्यावेळेस उपोषण करतात त्यावेळेस यांचं काय होते, किंवा माग बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला होता एक राजकारण्याने, त्यावेळेस यांचं तोंड का शिवलेलं होतं. आणि हे का बरं एकाच जातीवर आमचे संघर्ष युद्ध जे आंदोलन करण्याचा अधिकार आहे त्याविषयी का बरं हे असे बोलतात. आम्ही त्यांचा आदर करतो. तुम्ही जर कायदेतज्ञ असेल तर असं बोलण्यासाठी ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर असे असतील ते त्यांना चांगलं वाटलं असतं का? धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली भडकायचं, कोणी लावून दिलं तर तिथं भुकायचं, हे कुठेतरी थांबलं पाहिजे मित्रांनो. पटते का आपल्याला? जय